Hello everyone, welcome in this ICT Trainer YouTube channel. In the last video we have seen information about AutoSum, means how can we calculate total of marks as well as how can we find out minimum marks and maximum marks. Now in the last video also, means in old one video, I have given the explanation about how can we change size of particular row and column. Means first way information given about by dragging it is possible to change the size of particular row as well as column. Now today I am going to explain by using format option how it is possible to change size of any row as well as column. ऑलरेडी याचं एक्सप्लेनेशन मी इंग्लिशमधून दिलेलं आहे, पण आज आपण हेच एक्सप्लेनेशन मराठीतून पाहणार आहोत. आता हा सी कॉलम आहे, कॉलम सी. तर या कॉलम सी ची जर तुम्हाला साईज वाढवायची असेल तर या होम टॅबमध्ये इथे फॉर्मॅट ऑप्शन आहे. जेव्हा तुम्ही या फॉर्मॅट ऑप्शनवरती क्लिक कराल त्यावेळेला ही लिस्ट ओपन होईल. या लिस्टमध्ये कॉलम विड्थ ऑप्शन, ज्यावेळेला आपल्याला कॉलमची विड्थ वाढवायची आहे त्यावेळेला या फॉर्मॅटमध्ये कॉलम विड्थ ऑप्शन येतो. तुम्ही ॲट अ टाईम सगळ्या पूर्ण टेबल सिलेक्ट करून त्याची कॉलमची साईज वाढवू शकता, किंवा जर एकाच कॉलमची साईज तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्ही फक्त सिलेक्शनवरती डिपेंड आहे. जर तुम्ही एकच कॉलम सिलेक्ट केला तर एकाच कॉलमची साईज वाढू शकते, आणि जर तुम्ही सगळा पूर्ण टेबल सिलेक्ट केला तर पूर्ण कॉलमची साईज वाढू शकते. आता मी प्रथम तुम्हाला एका कॉलमची साईज दाखवते. कॉलम इन होम टॅब, फॉर्मॅट ऑप्शन अँड कॉलम विड्थ. कॉलम विड्थ ऑप्शन सिलेक्ट केल्याबरोबर कॉलम विड्थ डायलॉग बॉक्स दिसेल. यामध्ये कॉलम विड्थ तुम्हाला किती कॉलम हवे आहे, साईज किती हवी आहे, कॉलमची साईज विड्थ किती हवी आहे ते तुम्ही तो नंबर टाका. मी ते 25 टाईप करते. ओके, थोडी साईज वाढलेली दिसेल. आणि ती जर तुम्हाला कमी करायची असेल एकाच रोची तर सेम एकाच कॉलमची तर तो कॉलम सिलेक्ट करा. होम टॅबमध्ये या, तिथून इथे हा फॉर्मॅट ऑप्शन आहे, फॉर्मॅट ऑप्शन सिलेक्ट करा. कॉलम विड्थ, आता मी 25 विड्थ टाकलेली होती तर इथे तुम्ही चेंज करू शकता. 15 जर टाकली तर त्या कॉलमची विड्थ कमी होईल. कळालं? आता पूर्ण टेबल सिलेक्ट करून आपण चेक करूयात. हा मी पूर्ण टेबल सिलेक्ट केला. ॲट अ टाईम सगळ्याच कॉलमची विड्थ तुम्हाला वाढवायची असेल तर पूर्ण टेबल सिलेक्ट करा. होममध्ये जा, तिथून हा फॉर्मॅट ऑप्शनमध्ये कॉलम विड्थमध्ये तुम्ही सपोज 25. ओके, पूर्ण ॲट अ टाईम सगळ्या कॉलमची साईज वाढेल. आता हे झालं कॉलम. आता आपण पाहूयात रोबद्दल. ज्या पद्धतीने आपण कॉलमची साईज वाढवली त्याच पद्धतीने तुम्हाला जर एकाच कॉलमची हाईट वाढवायची असेल तर तुम्ही एकच रो सिलेक्ट करा. एकाच रोची जर हाईट वाढवायची असेल तर एकच रो सिलेक्ट करून तुम्ही फॉर्मॅट टॅबमध्ये रो हाईट ऑप्शन आहे, तिथून तुम्ही जी काही तुम्हाला रोची हाईट हवी आहे तो नंबर तुम्ही इथे टाईप करू शकता. 50 रोची साईज थोडी चेंज होईल. आणि तेच हे झालं एका रोसाठी. आता तुम्हाला ॲट अ टाईम पूर्ण रो, जेवढे नंबर ऑफ रोज आहेत या टेबलमध्ये त्या पूर्ण रोची साईज ॲट अ टाईम वाढवायची असेल किंवा कमी करायची असेल, नॉट 1 by 1, त्यावेळेला तुम्ही पूर्ण टेबल सिलेक्ट करून होम टॅबमध्ये जा आणि होम टॅबमध्ये फॉर्मॅट ऑप्शन, ज्यावेळेला तुम्ही फॉर्मॅट ऑप्शन सिलेक्ट कराल त्यावेळेला ही लिस्ट ओपन होईल, त्याच्यामध्ये रो हाईट. आता ऑल टुगेदर तुम्हाला ॲक्च्युली किती तुम्हाला हाईट ठेवायची आहे रोची तो नंबर तुम्ही तिथे टाईप करा. सपोज 60 आणि ओके. हे पहा, ॲट अ टाईम सगळ्या पूर्ण रोची साईज वाढेल. हे जर तुम्हाला कमी करायचं असेल तर सेम तुम्ही फक्त ॲट अ टाईम पूर्ण टेबल सिलेक्ट करा, होम टॅबमध्ये जा, तिथून हा फॉर्मॅट ऑप्शन, रो हाईट ऑप्शन सिलेक्ट करा आणि जो काही तुम्हाला नंबर टाईप करायचा आहे, की जी साईज तुम्हाला हवी आहे तो नंबर तिथे तुम्ही टाईप करा. टाईप केलेल्या नंबरप्रमाणे त्या रोची किंवा त्या कॉलमची साईज वाढेल किंवा कमी होईल. तर हे आज आपण पाहिलं की फॉर्मॅट
ऑप्शन सिलेक्ट करून आपण कशा पद्धतीने एखाद्या रोची किंवा कॉलमची साईज वाढवू किंवा कमी करू शकता। हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा, लाईक करा, कमेंट करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा। थँक्यू।